पल्पप साहित्याचा आवाज तुमच्यासाठी खास या ब्रीद वाक्यासह आपल्या सभोवतालच्या चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा घेऊन मी दिव्या मेस्त्री आपल्या साहित्य गजल या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहे। चला तर मग बघूया ठराविक महत्त्वाच्या साहित्यिक घडामोडी। दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर युगंधरा दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन। छत्रपती संभाजीनगर येथील संग्रामनगरातील श्री रेणुकामाता मंदिरात दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर युगंधरा दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन। परमपूज्य श्री अनिरुद्ध महाराज सोनईकर, परमपूज्य अनुरमाताई सोनईकर, सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी प्राध्यापक श्री विजय पोहनेरकर सर, माननीय श्री अशोकराव व माननीय सौ सुनीता कावसानकर यांच्या हस्ते पार पडले। युगंधरा दीपोत्सव विशेषांकांचं वैशिष्ट्य असे आहे की यातील लेखन हे वैविध्यपूर्ण विषयांवरील आहे। यात कथा, कविता, ललित लेख, आरोग्य, समुपदेश, पाककला, चित्रकला, शैक्षणिक व बाल विभाग अशी विभागांवर विभागणी केली असून सर्वांगीण माहितीपूर्ण व मनोरंजक अशा दिवाळी अंकाची त्यातून निर्मिती झाली आहे। युगंधरा दीपोत्सव विशेषांकाला अनमोल हिऱ्यांचे कोंदण लाभले आहे। ते अनमोल हिरे म्हणजे वर्षानुवर्षे अखिल भारतीय साहित्य संमेलनात कविकट्टा गाजवणारे दिग्गज मान्यवर, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा पुणे येथील प्रसिद्ध ज्येष्ठ कवी, गीतकार व गझलकार माननीय श्री राजन लाखे सर, पुस्तक प्रेमी समूहाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री कृष्णा दिवटे सर, टाटा समूहातील टाटा टेली सर्व्हिसचे सल्लागार माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ लेखक माननीय श्री माधव जोशी सर, प्रसिद्ध ज्येष्ठ अर्थतज्ञ व ज्येष्ठ लेखक माननीय श्री चंद्रशेखर टिळक सर, प्रसिद्ध ज्येष्ठ कवी माननीय श्री वी जोशी सर, प्रसिद्ध कवी माननीय श्री विजय पोहनेरकर सर, पुणे येथील प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री अरुण वी देशपांडे सर, मुखेड येथील प्राध्यापक, प्रसिद्ध वक्ते व लेखक माननीय डॉक्टर श्री केशव पाटील सर अशा सर्व दिग्गज प्रतिभावंतांनी या विशेषांकाला दिलेले योगदान लाख मोलाचे आहे। तसेच निवडक कवींच्या कविता व निवडक लेखकांच्या साहित्य कृती, कलाकृती तसेच साता समुद्रा पलीकडील कवयित्री यांच्या साहित्य कृतींनी हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा दीपावली विशेषांक सुरेख व वाचनीय झालेला आहे। पल्पप समीक्षा संग्राम 2025 ला भरभरून अभूतपूर्व असा प्रतिसाद। पल्पप प्रकाशन संस्था अहमदाबाद द्वारा आयोजित समीक्षा संग्राम 2025 ला साहित्यिकांकडून अत्यंत भरभरून प्रतिसाद मिळत आहे। समीक्षा संग्रामची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 असून आजपर्यंत एकूण 391 म्हणजे त्रिशतकापेक्षा जास्त समीक्षणे प्राप्त झाली आहेत। त्यात पुणे येथील साहित्यिक श्री विजय पवार यांची सर्वात जास्त 150, तर वाई येथील साहित्यिक श्री संभाजी लावण यांची 80, साहित्यिक श्री विलास बाबा पुणे यांची 30, प्रतीक्षा ठाकरे नाशिक 26, तर मनीषा पाटील यांनी केरळ राज्यातून सहभागी होऊन 12 समीक्षणे पाठवले आहेत। एकूण 35 साहित्यिकांचा सहभाग या समीक्षा संग्राम मध्ये लाभला आहे। तसेच विद्यार्थी गटातही छान प्रतिसाद असून 6 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन एकूण 48 समीक्षणे पाठवून त्यांच्यातील लेखक विद्यार्थी दशेतच जागृत केला असे दिसते। विद्यार्थ्यांमधून पुणे येथील हर्षित चुरी या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने सर्वात जास्त म्हणजे एकूण 16 समीक्षणे पाठवली, तर टिटवाळा येथील इयत्ता 6वीतील विद्यार्थी प्रांजळ जयवंत पाटील याने 14 समीक्षणे पाठवून सहभाग नोंदविला आहे, तर पुणे येथील 5वीतील विद्यार्थी सर्वेश कुरळे यांनी 9 समीक्षणे पाठवली आहेत। तसेच उच्च शिक्षण घेणारे साहित्यिक विद्यार्थी वंश काळे यांनी 8 समीक्षणे पाठवून सहभाग नोंदविला आहे। विशेष म्हणजे लोणी पुणे येथील इयत्ता 4थीतील विद्यार्थिनी पौर्णिमा संतोष देशमुख हिनेही 2 समीक्षणे पाठवून तिच्यातील साहित्यिकाची झलकच इतक्या लहान वयात दाखवली असे म्हणणे वावगे ठरणार नाही। पल्पपच्या या अभिनव अशा उपक्रमाने विद्यार्थी दशेतच लहान मुलांमधील प्रतिभा ओळखण्याचा व तिला प्रगल्भ करण्याचा पल्पपचा हेतू साध्य होताना दिसतोय ही नक्कीच गौरवास्पद गोष्ट आहे। दोन्ही गटातील सर्वात जास्त समीक्षणे लिहिणाऱ्या साहित्यिकांना पुरुष आणि महिला दोन्ही वर्गात 3-3 अशी एकूण 6
आणि विद्यार्थ्यांना 1, 2, 3 आणि 2 उत्तेजनार्थ अशी एकूण 5 पारितोषिके रोख स्वरूपात जुळत्या मनाची स्पंदने या 9 नोव्हेंबर 2025 रविवार रोजी पुणे येथे पल्पप आयोजित 6व्या काव्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. पल्पपच्या समीक्षा संग्राम या सर्वांना लिहिते करण्याचा हा आगळा वेगळा अनुभव खरंच वाखाणण्याजोगा आहे. साहित्य गजर या आपल्या कार्यक्रमात मी माझी स्वरचित कविता तुमच्या समोर मी सादर करते. एक सकारात्मक ऊर्जा देणारी ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे मनात आणलं तर. ऐकूया. मनात आणलं तर खूप काही करू शकतो. मनात आणलं तर खूप काही करू शकतो. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकतो. ओळखले पाहिजे स्वतःला आधी. ओळखले पाहिजे स्वतःला आधी. जो आत्मपरीक्षण करतो कठीण परिस्थितीतही तो पुढे पुढे जातो. गमवण्यापेक्षा काय कमवले याचा विचार करतो. वाईटातही नेहमी चांगले शोधतो. विरोधात असतात सगळे न खचता स्वतःला धीर देतो. एक दिवस आणतोच असा ज्या दिवशी हिरो बनून चमकतो. रसिक हो, या होत्या साप्ताहिक चालू साहित्यिक घडामोडी. तर मग भेटूया अशाच चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा घेऊन पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत लिहिते वा, बदल घडवा.